आता लवकरच श्रावण सुरू होईल आणि श्रावणामध्ये घरोघरी श्री सत्यनारायणाची पूजा घातली जाते. तर त्यासाठी जे पंचामृत लागतं, ते आज मी तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने कसं तयार करायचं ते दाखवणार आहे. आता पंचामृत म्हणजे काय? 5 अशा वस्तू ज्या अमृताप्रमाणे असतात, त्या एकत्र करून तयार होतं ते पंचामृत. आता इथे ना मी ही जी साखर घेतली आहे, त्याऐवजी तुम्ही खडी साखरही घेऊ शकता. तर आपण योग्य पद्धतीने कसं तयार करायचं ते बघूया. इथे मी 1 चमचा मध घेतला आहे. मधाच्या दुपटीने आपल्याला तूप घ्यायचं. तुपाच्या दुपटीने साखर, साखरेच्या दुपटीने दही आणि दह्याच्या दुपटीने दूध घ्यायचं आहे. आणि इथे तयार झाल्यावर पंचामृतावर ठेवण्यासाठी मी तुळशीचं पान घेतलेलं आहे. तर आता हे आपलं जे मध आणि तूप आहे ते कधीही लक्षात ठेवायचं, ते एकच प्रमाण ठेवायचं नसतं. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तर आता हे तयार करण्यासाठी एकतर तुम्ही चांदीचं भांडं घ्या किंवा काचेचं किंवा मातीचं. तांब्याचं आणि पितळेचं भांडं घ्यायचं नाही. तर इथे 1 चमचा आता मी मध घेतलं आहे आणि त्या मधाच्या दुपटीने म्हणजे जर 1 चमचा मध असेल तर 2 चमचे इथे मी तूप घेतलं आहे. आता तूपही आपल्याला गाईचंच वापरायचं आहे. तूप, दूध, दही हे गाईचंच आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे आता मी 2 चमचे तूप घेते आहे. त्याच्यानंतर आता तूप 2 चमचे घेतल्या तर मी 4 चमचे साखर घेणार आहे सॉरी. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की एकाच म्हणजे जो पदार्थ आपण पहिल्यांदा घेतो त्याच्या दुपटीने दुसरा घ्यायचा आहे. तर इथे आता मी हे 4 चमचे साखर घेते. आता साखर 4 चमचे झाल्यानंतर आपल्याला दही आहे. दही मी इथे गाईचं घरी लावलेलं दही घेतलं आहे. शक्यतो आपण घरी लावलेलंच दही वापरा प्रसादासाठी. तर इथे आता मी हे 8 चमचे दही घेतलं आहे आणि दह्यानंतर आपण जे दूध घेणार आहोत ते 8 चमचे असेल तर आपल्याला बरोबर 16 चमचे म्हणजे दुप्पट करायचं आहे. 16 चमचे दूध घ्यायचं आहे. दूधही मी इथे गाईचंच घेतलं आहे. लक्षात ठेवा, हे जे आपण जी पूजेसाठी करतो ते नेहमी गाईचंच दूध घ्यायचं असतं. तर इथे आता जवळजवळ 16 चमचे हे मुद्दामून मी चमच्याने दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात यायला. आणि अशा पद्धतीने तयार केलेलं पंचामृत ना अतिशय सुंदर तर लागतं. हे देवासाठी करणं म्हणजे ते छान तर असणारच आहे. पण तुम्ही हे जे योग्य प्रमाण वापरून एकदा पंचामृत करून बघा आणि त्याची चव घेऊन बघा. खूप छान लागते. आता हे चांगलं मी मिक्स करून घेते. ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एकजीव झाल्यानंतर आपण त्याच्यावर तुळशीचं पान ठेवणार आहोत. अशा पद्धतीने मी हे पंचामृत इथे तयार केलेलं आहे. तर तुम्हीही करून बघा आणि तुम्हाला हे केलेलं पंचामृत कसं वाटलं, तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने पंचामृत करतात ते मला कमेंट्स करून सांगा. आणि या श्रावणामध्ये तुम्ही हे मी दाखवलेलं पंचामृत नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.